वाजवा. विठ्ठल 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 आवाज नाही विठ्ठल आज आवाज येत नाही बोलू नका आज आवाज आला पाहिजे आवाज येत नाही मला काळाचा विठ्ठल 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 बोला पुंडली आवाज भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. अखंडित नामावास त्यांची पाहे, निशिदिनी ध्याये संत संग. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. विठाला 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 विठाला. बोला पुंडली गोरदे हरी
पंढरीनाथ भगवान की जय. विठाला 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 ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. महायोग पीठे तठे भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातून मुनिंद्रय. समागत्य तिष्ठन्त पानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. चोखा माझा जीव चोखा माझा भाव कुलधर्म देव चोखा माझा. माझ्या चोखियाचे करी तिजे ध्यान तया कधी विघ्न पडोने दी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा खरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशा लाह्या. सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा. त्यांचे होताचे दर्शन पुन्हा नाही जन्म मरण. धन्य धन्य नामदेव सकल वैष्णवांचा राव. प्रत्यक्ष दाविली प्रचित वाळवंट परिस सत्य. लढिवाळ नामा विठोबाचा दास. लढिवाळ नामा विठोबाचा दास. लढिवाळ नामा विठोबाचा दास. लढिवाळ नामा विठोबाचा दास. चरणासी दंडवत. विठोबाचा दास. लढिवाळ नामा 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 विठोबाचा दास. त्यांच्या चरणासी दंडवत दंडवत. त्यांच्या चरणासी दंडवत. चरणाशी दंडवत. चरणाशी दंडवत. दंडवत. लढिवाळ नाम विठोबाचा दास. त्यांच्या चरणासी दंडवत. लढिवाळ नामा विठोबाचा दास. त्यांचे चरणासी दंडवत. विठाला 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 विठाला. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. नाम घेता वदनी दोष जाती. प्रस्तुत प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा सकल जगताचे माय. तुम्ही समस्त ग्रामस्थ बारे बुद्रुक आणि पंचक्रोशी आपण समस्त एकत्र येऊन हा उत्साह मोठ्या थाटामाटात पार पाडता. त्याबद्दल आपण अभिनंदनास पात्र आहे. टाळ्या वाजवून आपल्या संस्थेच्या वतीनं बारे ग्रामस्थ. खर तर एक संगीताचा आणि वारकरी सेवेचा अलौकिक असा परंपरा असलेलं गाव, बरोबर का? आपल्या गावामध्ये गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत. तालुक्यामध्ये आपल्या गावचं भजन क्षेत्रामध्ये नाव आहे. बारे खुर्द सुद्धा या ठिकाणी दादा आहेत आमचे मांढरे दादा. त्यांच्याकडे वारकरी सप्ताह आहे, बरोबर का? गेल्या वर्षी रामकृष्ण हरी जपाचा सप्ताह केला. केवढं आपण खरं तर धन्य तोची ग्राम धन्य तोची वंश जेते हरीचे दास जन्म घेती. गाव धन्य आहे, वंश पण धन्य आहे. का?
धन दौलत कमवली म्हणून नाहीये. जेथे हरीचे दास जन्म घेते. तुमचं गाव धन्य आहे, परिसर धन्य आहे, कारण अखंड सेवा आहे. पुन्हा एकदा तुमचं या भैरवनाथ स्वामींच्या वाढदिवसानिमित्त वर्धापन दिनानिमित्त ग्रामस्थांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल पुंडली गोर ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. सेवेकरता घेतलेला अभंग संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे. अभंगातून संत शिरोमणी नामदेव महाराज संतांचं वर्णन करतात. कुणाचं? संतांचं वर्णन करतात. हा वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान जे आहेत ते संत आहेत. भागवत संप्रदायाचं अधिष्ठान मूळ पाया ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया. आणि कळस धोका झाला से कळस. या वारकरी संप्रदाय रूपी मंदिराचे पाया जर कोण असतील तर ते संत आहेत. आणि संत म्हणजेच वारकरी संप्रदाय, संत म्हणजेच भागवत संप्रदाय, संत म्हणजेच वारी, संत म्हणजेच दिंडे, संत म्हणजेच भजन आहे. संतांना बाजूला केल्यावर काय करणार आपण? काय देवीची गाणी म्हणणार होय? हा नाही. संतांनी जे दिले तो अलौकिक असा ठेवाय आणि संतांचा महिमा वर्णन करणं शाब्दिकाचे काम नाही. शाब्दिकाचे काम आवाज संतांचा महिमा दुर्गा, संतांचा महिमा दुर्गा, संतांचा महिमा संतांचा महिमा बहु दुर्गा. शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही. बहुत गणाधारी झाले वैसगाय, बहुत गणाधारी झाले वैसगाय, बहुत गणाधारी झाले वैसगाय, बहुत गणाधारी झाले वैसगाय. या दोन लेकरांसाठी टाळ्या वाजवा एकदा. आपण सगळी वयानं 30-45च्या पुढे, पण ही लेकरं अजून 15 वर्षाच्या आतली आहेत बरं का. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा, जेणेकरून त्यांना सुद्धा निम्म कीर्तन माझं वाजवायचं आहे. आणि कीर्तन वाजवणं ही सोपी गोष्ट नाही. एकेकाने आयुष्य घातलं तरी थाप वाजवता आली नाही बरं का. हा संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. साधू संतांचा महिमा वर्णन करणं, त्यांची महती वर्णन करणं आणि त्यांनी केलेल्या कार्याचं चरित्र वर्णन करणं सर्वसामान्याचं काम नाही. तो बहु दुर्गम आणि शाब्दिकाचे काम नाही येते. एखादा वाचाळी येईल माझ्यासारखा, वाचाळीगिरी करून जाईल संतांविषयी, त्याला सोप्या भाषेत बोलबच्चन म्हणतात. साधू संतांविषयी बोलबच्चनाचं काम नाही. त्यासाठी संतांचा महिमा संतची जाणती, येर त्यांची गती काय नेनो. संतांचा महिमा जाणण्यासाठी संतच पाहिजे बरं का. आपल्या गावामध्ये यात्रा आहे ना, कुस्त्याचा आखाडा असतो.
कुस्त्याच्या आखाडामध्ये पंचगिरी करायला काडी पैलवानाला आणून उभा करतात काय? ज्याला कुस्ती खेळायची माहीतच नाही तो पंचगिरी करू शकेल का? नाही करू शकणार. ज्याला आयुष्यभर ज्यानं कुस्ती खेळी तोच त्या कुस्तीमध्ये पंचगिरी करू शकतो किंवा न्याय निवाडा देऊ शकतो. त्याच न्यायानं या ठिकाणी संतांचा महिमा वर्णन करणारे कोण आहेत? धन्य धन्य नामदेव सकल वैष्णवांचा राव, देव जेवी सवे ऐशी ज्याची देवा सवे. काय अधिकार आहे नामदेव महाराजांचा? सेवेकरता घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. आणि ज्या संतांचा अभंग कीर्तनाच्या सेवेकरता घेतला त्या संतांचं चरित्र सांगणं हेच कीर्तन आहे. पंडितगिरी ज्ञान सांगणं कीर्तन नाही. हा, संतांचं अभंग म्हणजे साधू संतांचं चरित्र आहे. आणि त्या चरित्राच्या माध्यमातून संतांनी आपलं हृदयाचा उलगडा केलाय. आणि त्या हृदयाचा उलगडा संतांनी ज्या पद्धतीने केला तो आपण या ठिकाणी मांडणं म्हणजे कीर्तन. बरं, कीर्तन हे साधी गोष्ट नाही. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. या कीर्तनाच्या मंडपामध्ये तुम्ही आम्ही नाचलो, सर्वसामान्य पापी अज्ञानी मूड दीन जन आपण आलो, नाचलो, टाळ घेतलो, सामान्य गोष्ट आहे. ज्ञानी आले या ठिकाणी उभारले, सामान्य गोष्ट आहे. परंतु या कीर्तनामध्ये देव सुद्धा वेडा झाला, नाचला देव. आपल्या गावात वरात निघाल्यावर नवरदेव घोड्यावर बसलेला असतो. त्याच्या पुढे 10-15 मोठा कुणाचा? नाचणाऱ्याचा का घोड्यावर बसलेल्याचा? कुणाचा? ती इडीच असतात नाचणारी. अधिकार मोठा कुणाचा? घोड्यावर बसणार. अधिकार कुणाचा मोठा? घोड्यावर बसणाऱ्याचा. नाचणाराचा अधिकार कमी. बरं का, मला देवाचा संतांचा अधिकार सांगायचा. अधिकार कुणाचा मोठा? आमच्या साधू संतांच्या कीर्तनामध्ये नाचलो कोण? हा, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जय म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. ओ नामदेव कीर्तन नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आमच्या नामदेव महाराजांनी रावळामध्ये महाद्वारात कीर्तन करावं आणि कीर्तन चालू असताना जगाचा मायबाप विटेवरून खाली उडी मारावी टणकन आणि त्या मंडपामध्ये किंवा त्या वाळवंटामध्ये नाचावं. अधिकार कुणाचा मोठा आहे? नामदेव महाराजाचा का देवाचा? आता सांगा. हा, वरातीमध्ये नवरदेव घोड्यावर असतो, नाचणारी खाली असतात. अधिकार मोठा कुणाचा? जो नाच बोगतो त्याचा आहे ना. इथं देव नाचला आणि कीर्तन कुणी केलं? नामदेव महाराज. अधिकार नामदेव राहायचा. केवढा अधिकार आहे? देवाने म्हणावं नामदेवा तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नामयासी. देवाचा नामदेव महाराजाचा संवाद सुरू झाला. नामदेव महाराज म्हणले देवा तुझी सेवा करतोय खूप वर्ष झालं सेवा करतोय, पण मनात एक इच्छा निर्माण झाली पंढरपूर सोडून जावाव आणि तीर्थयात्रेला पंजाबच्या ठिकाणी जावं, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमध्ये फिरून भारत भ्रमण करावं अशी इच्छा आहे. देवाच्या डोळ्यामधून घळ 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 अश्रूच्या धारा आल्या. बोलू नका. देवाच्या डोळ्यामधून घळ 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 अश्रूच्या धारा आल्या. म्हणजे नामदेवा अरे या तिन्ही त्रिभुवनामध्ये तुझ्यासारखा सखा मला कोणच नाही. तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नामयासी. अधिकार काय असेल? जगाचा नियंता, विश्वाचा तारणहार, कर्तुम अकर्तुम अन्यथा आकर्तुम अशी चराचरावर अधिकार असणारा, चराचरावर ज्याची सत्ता आहे असा सत्तावान देव सुद्धा नामदेवाला म्हणला, नामदेव महाराजांना म्हणला नामदेवा तुझ्याशिवाय मला जगात कोणी नाही. असे नामदेव महाराज ज्यांनी देवाला नाचवलं. हा,
देवाला विटेवरून खाली येऊन जेवायला लावलं एका नवद्यातीचा मूर्ती जय नवद्यातीचा मूर्ती जय नवद्यातीचा मूर्ती जय सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी संतांचा महिमा सामान्य आहे का नामदेव महाराजांचा दगडाची मूर्ती खाली त्यात मधलं विश्व चैतन्य खाली आलं आणि देवाच्या नामदेव महाराजांच्या समोर जेवायला बसले अधिकार काय देव जेवी सवे ऐसी ज्याची देवा सवे असे आमचे नामदेव महाराज या अभंगातून साधू संत महात्म्यांचं वर्णन करत असताना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात ब्रह्म मूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना साधू संत महात्म्याचं वर्णन करणारा अभंग आहे संत आहे तरी कोण त्यांची अवस्था काय आहे त्यांचं स्वरूप काय आहे स्वरूप सांगत असताना सांगतात ब्रह्ममूर्ती संत संतांची मूळ अवस्था ब्रह्मकार स्वरूप अवस्था प्राप्त झालेली जगदाकार अवस्था प्राप्त झालेले वैकुंठामध्ये असणारे ज्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही कुठली इच्छा राहिली नाही असे ब्रह्माकार अवस्था ब्रह्ममूर्ती असणारे संत कशासाठी आले जगी अवतरले उद्धराया आले दीनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाते असे अधिकार संपन्न असणारे महात्मे जिथून जातात त्या ठिकाणाच्या चरणाची माती आम्हाला मिळावी अशी सूर्य चंद्र इंद्र ब्रह्मादिक वरुण देवता कुबेर आणि सगळे देव त्रिदेव सर्वजण अपेक्षा करतात देव चिरज चरणीची माती धावत चालती मागे पुढे का आम्ही एखाद्याचं तोंड सुद्धा बघायचं नसलं तर बघत नाही जर ठरवलं तर एखाद्याचं तोंड सुद्धा बघत नाही साधू संत महात्म्याचं मुख बघण्याची तर शक्ती राहू द्या देवाने अपेक्षा काय करावी संत महात्मे एखाद्या ठिकाणी चालत जावं चालत गेल्यानंतर आम्हाला त्यांचं दर्शन मिळो न मिळो त्यांचा सहवास मिळो न मिळो परंतु संत महात्मे साधू महात्मे थोर सत्पुरुष ज्या ठिकाणाहून चालत गेले त्या ठिकाणची पायवणी त्या ठिकाणची माती चरण स्पर्श हा जरी मिळाला तरी आम्ही भाग्यवान आहोत ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती तुमच्या आमच्या मुखामधून ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज नामदेव महाराज सावता महाराज गोरोबा काका सोपानदेव मुक्ताबाई नरहरी सोनार रांका बंका चोखा मेळा या सर्वांपैकी कुठल्या जरी एका संतांचं नाव मुखामधून गेलं ना देह पवित्र झाला ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया देव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर विलया गेली समोर विलया संत महिमा वर्णोकी संत महिमा वर्णोकी गेली
गीता ग धा 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 ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. ही माया काय सोपी आहे होय विलयाला जाणं, ती नष्ट करणं, ती दुस्तर नदी पार करून जाणं सोपं नाहीये. कारण ह्या मायेचा महिमा इतका आगाध आहे, जी देवानं बनवली. ब्रह्म पण देवानंच बनवलं आणि माया पण देवानंच बनवली. आणि ती माया देवानं बनवल्यामुळं ती बळकट आहे, कठीण आहे, भेदायला जड आहे. मग ती माया भेद तरी कशी करायची? ज्ञानोबरायचं नाव घ्या. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. तुम्ही आम्ही संत महात्म्यांना शरण गेलो की तुमच्यावर असणारं मायेचं प्रावरण नष्ट होईल आणि त्याच्या माध्यमातून साधू संतांच्या कृपेमधून भगवंताची प्राप्ती. विठ्ठल माया 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 आहे तरी काय? माया म्हणजे आपल्या गावातली माया नावाची महिला नाही बरं का. हा, माया म्हणजे अज्ञान, जे तुम्हाला मूळ स्वरूप स्थितीचं ज्ञान होऊ देत नाही, ते अज्ञान असणं म्हणजेच हे माया. आता तुम्ही आम्ही सांगा ना, सगळेजण विचार करा, आपण ज्ञानी आहो का अज्ञानी आहो? आपल्यालाच माहित नाही आपण ज्ञानी आहे का अज्ञानी. अजिबात आपल्याला समजत नाही ज्ञानी आहे का अज्ञानी. परंतु आपण प्रपंच करत असताना एकच प्रश्न विचारतो, ज्ञानातनं प्रपंच करतो का अज्ञानातनं प्रपंच करतो? प्रत्येकाने विचार करा. प्रपंच ज्ञानातनं करतो का अज्ञानातनं करतो? धुंदीत करतो का जागृतीत करतो? झोपीत करतो का जागृतीमध्ये करतो? कशामध्ये करतो? प्रत्येकाने मी आपल्या आपल्या स्वतःला प्रश्न विचारा. विठाला विठाला बोला पुंडली कुठलं पण कर्म करत असताना, जीवन जगत असताना मनुष्य ते काम जाणीवेमध्ये करतोय का नेणीवेमध्ये करतोय, हे महत्वाचा विषय आहे. आपली 90% कामं धुंदीत आहेत. धुंदीमध्ये ह्याचा अर्थ वेगळा काढू नका. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काय नशा करतो काय? तुम्ही म्हणताय धुंदीत करताय. नशा नाही केली तरी प्रत्येकाला एक अज्ञानाची धुंदी आहे. काय? प्रत्येकाला एक अज्ञानाची धुंदी. एक दृष्टांत सांगतो. विठाला विठाला एका गावाच्या बाहेर हनुमंतरायाचं मंदिर होतं. मारुतीचं मंदिर गावाच्या बाजूला असतं, त्याच्यामुळेच म्हण पडली गाव जळो हनुमान शाबित. गावाच्या बाहेर हनुमंतरायाचं मंदिर होतं. त्या गावामध्ये 4 पट्टीचे गांजी खस होते. काय? गांजी खस शब्द माहिती आहे का? आमच्या सोलापूर जिल्ह्यातला हा शब्द आहे. गांजी खस म्हणजे अट्टल गांजा वाढणारे. अट्टल दारू पिणाऱ्याला काय म्हणतात? बियावडा. हा, तसं अट्टल गांजा ओढून तर होणारे, डोळे लाल भडक करणारे त्याला गांजी खस म्हणतात. त्या गावामध्ये 4 गांजी खस होते किंवा ते गांजा वाढणारे 4 जण होते. एकदा त्यांनी असा गांजा वाढला, डोळे बिळे लाल झाले, काय कळना त्यांना. धुंदी चढली त्यांना. काय चढली? धुंदी. मी धुंदीचा विषय दृष्टांत सांगतोय. जीवन जगत असताना आपण धुंदीमध्ये का जाणीवेमध्ये हे काढण्यासाठी सांगतोय. त्या चव्हाणी गांजा वाढला. गांजा ओढून गावाच्या बाहेर गेले. आता गांजा वाड्याचा कार्यक्रम हनुमंतरायाच्या मंदिरातच असतो बरं का. कारण तिथं तुम्हाला विचारायलाच कोण नाही. आमच्या पांडुरंगाच्या देवळात गांजा ओढू देत नाहीत. हनुमंतरायाचं मारुतीचं मंदिर म्हणजे सगळ्याचं आवो जावो घर तुम्हाला. त्यांनी गांजा वाढला. आता गांजा वाढल्यानंतर त्यांच्यातल्या एकाला कल्पना अशी आली, आपल्याला सुद्धा गांजा न वाढता कधी कुठली कल्पना डोक्यातील सांगता येत नाही. त्यांनी तर गांजा वाढला होता. अचाट कल्पना केली. म्हणले हे हनुमंतरायाचं मंदिर गावापासून बाजूला आहे आणि हे मंदिर आपल्याला येण्यासाठी रोज त्रास होतो. म्हणले हे मंदिर काय करायचं, रात्रीत गावाच्या जवळ ढकलायचं. म्हणले काय ढकलायचं? मंदिर गावाच्या जवळ ढकलायचं. त्यांनी काढले कपडे, चौघांनी शर्ट काढले. म्हणले उन्हाळ्याचे दिवस आहेत, घाम येईल. चौघांनी त्या मंदिराच्या पाठभीतीकडे गेले, ढकलाय सुरुवात केली. जोर लगा के माना की जोर लगा के सुरू केलं त्यांनी. रात्रीच्या 12 वाजता सुरू केलं. जोर जोरात ढकलायला लागले. 1 वाजले की म्हणला थोडं गेलंय बघ. म्हणला पुढं काय म्हणला?
थोडं सर्कल आहे म्हणलं, अजून थोडा जोर द्या. 2 वाजता पुन्हा जोर लगा के. रातभर घाम, त्यांचा घाम गळून गळून सगळं जमीन ओली झाली. मंदिर पुढे गेलं. दुसरा म्हणला मंदिर निम आलंय म्हणला गावाच्या जवळ. दोन्हीत म्हणला गावाच्या जवळ आलंय मंदिर. ढकलाय सुरुवात केली. जोर लगा के. त्यांचं एकच चालू बरं का. जोर जोरात चौघांनी ढकललं. पहाटे 5 वाजता गावातला भटजी बुवा ह्याला आला होता. तवा बाथरूम नव्हती जुन्या काळात. त्यावेळेला वाड्याला जावं लागायचं. वाड्याला खरंच आहे ते. आता ह्या पोरांना हसायला येते, पण ते आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आपल्याला तर वाटलं होतं का घरातच हे होईल म्हणून. कधीच वाटलं नव्हतं, पण ते आता घरात करायची पाळी आली. काळाचा महिमा आगाद आहे. विठाल काळाचा महिमा आगाद आहे. जे होतं ते नव्हतं होतं, जे नव्हतं ते होतं. काळाचा महिमा फार आगाद आहे. म्हणून काळाच्या पोटामध्ये काय जाईल आणि काय उल सांगता येत नाही. चला, आपला विषय नाही. पहाटे 5 वाजता भटजी आला गावातला आणि त्यानं बघितलं ह्यांचं चाललंय. जोर लगा के. लगा तुम्ही जेवला नाही, पोहे खाल्लं की आता. मी नको म्हणत असताना खाल्लं, त्याचाच परिणाम झालाय वाटतं. मी म्हणलं होतं देऊ नका. जोर लगा के. पहाटेचे 5 वाजले. काकाने ओळखलं ह्यांच्यावर धुंदी जोरात गांजाची सडली. म्हणून ह्याने आता हे जे काम होणार नाही. होणार आहे का मंदिर? ह्यांच्या बापाला सुद्धा गुंजभर सुद्धा मंदिर हलणार नाही. ह्यानं ओळखलं काकानं. काकाच्या डोक्यात कल्पना आली. ह्यांनी कपडे काढून ठेवले होते सगळ्यांनी. काकानं कपडे उचलले आणि महाग 100 फूट नेऊन ठेवले. कुठं? दिवस उजडला. 6 वाजला. त्यांचं चालूच आहे. पहाटेचे 6 वाजता दिवस उगवल्यानंतर त्यातल्या एकानं महाग बघितलं. म्हणला लगा 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 कपडे कुठं आहेत? आपण कुठनं ढकलत आणलं म्हणला मंदिर. 100 फूट मंदिर ढकललं म्हणला. पट्ट्यानं लाव अजून एकदा बार म्हणला. होऊन जाऊ दे एकदा दणक. आता मला सांगा, मंदिर ह्याने ढकलल्यामुळं पुढे गेलं का ह्यांचे कपडे मागं गेले? मंदिर कुठं होतं? तिथंच होतं. धुंदीत कोण होती? ढकलणारी होती. तसं तुम्ही आम्ही सुद्धा धुंदीत आहे. संसार पुढं रेटायचा प्रयत्न करतोय. लय रेटतंय संसार. सकाळ उठल्यापासून झोपेपर्यंत एकच संसार संसार. बायका लेकरं पोरं पैसा धन दौलत. ह्याला फसव त्याला फसव. लबाडी कर. ह्याच्या निंदा कर नालच ती कर. चाड्या लाव. ह्यातच रेटारेटीत आयुष्य गेलं. परंतु भगवंताची आठवण साधू संतांची सेवा केली नाही. आपली सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला नाही. कारण का? धुंदी आहे. कारण का? अज्ञान आहे. आणि हे अज्ञान हे धुंदी भगवंताची प्राप्ती फक्त संत करून देतात. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. तुम्ही आम्ही मनामध्ये अडकून धरलं हे अज्ञान रूपी प्रावरण आपल्यावर अडकून राहिल्यामुळे आपण ते सोडवू शकत नाही. आणि ते सोडवावं असं साधू संत महात्म्याने सांगितलं. आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण. करा सोडवण. करा सोडवण. आपले आपण करा सोडवण. आपुली आपण महाराज बसा. करा सोडवण. सरळ
आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी ज्ञान संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्तीराया ज्ञानोबरायासारखे संत महात्मे सांगतात आपली सोडवण करायची असेल तर तुमचा आईबाप येणार नाही, नवरा येणार नाही, बायको येणार नाही, शेजारी येणार नाही, मित्र नाही, कोण नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनी शेजीची कामीन सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. आपली जर सोडवणूक करायची असेल या अज्ञानातून मुक्त व्हायचं असेल आत्यंतिक आनंद अवस्था प्राप्त करायची असेल तर साधू संतांच्या शरणागतीशिवाय पर्याय नाही. आणि असे साधू संत महात्मे तुम्हा आम्हाला या अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी अज्ञान रूपी अंधकारातून ज्ञान रूपी प्रकाशाकडे तेजोमय जीवनाकडे नेण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती स्थैर्य योग क्षेम सुबत्ता येण्यासाठी आणि अखंड ईश्वरी अनुभूती मिळण्यासाठी स्वतः जन्म घेतात. आणि अभंगाच्या पहिल्या चरणामधून नामदेव महाराज ब्रह्ममूर्ती संता तरले ब्रह्ममूर्ती संता जागी तरले ब्रह्ममूर्ती संता जगी ब्रह्ममूर्ती संता जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संता जगी अवतरले ब्रह्ममूर्ती ब्रह्ममूर्ती संता जगी अवतरले उतमराले जन दीना उतरवाले दीन जन उतरयाले दीन जन उतरयाले दीन जन ब्रह्मादिको त्यांची वंदिती पायवनी ब्रह्मादिको त्यांची वंदिती पायवनी उतरयाले दीन जना उतरयाले दीन जना उतरयाले दीन जना उतरयाले दीन जना ब्रह्मादिको वंदिती पायवनी ब्रह्मादिको त्यांचे वंदिती ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. साधू संत महात्मे ब्रह्माकार अवस्था प्राप्त झालेले आहेत. या विश्वाविषयी, या भौतिक अवस्थेविषयी, या लौकिक बाजाराविषयी त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची असूया नाही किंवा कुठल्याही प्रकारचा लोभ नाही. एकच काम आहे, उद्धराया आले दीन जना. आपलं कशासाठी पृथ्वीवर आपण आलो? आपलं काय काम आहे? गेल्या जन्मीची पाप फेडण्यासाठी आपण आलोय. कशासाठी? हा, मी कोणाला उद्देशून म्हणत नाही, माझ्या तेवढं ओळखीचं पण कोण नाही, परंतु आपण आलोय कशासाठी? गेल्या जन्मी जे पाप केलं ते पाप फेडण्यासाठी आलोय. हा, गेल्या जन्मी पुण्य केलं तर ते पुण्य सुद्धा फेडण्यासाठी आलोय. बरं का? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तुमचा आमचा जन्म, जी गेल्या जन्मीची वासना राहिली ती भोगण्यासाठी जन्म झालाय. तुमचा आमचा जन्म स्वार्थासाठी झालाय. परंतु साधू संत महात्म्याच्या जन्माचं, या पृथ्वीवरती येण्याचं एकच कारण, उद्धराया आले दीन जना. साधू संत महात्म्याने उद्धार कोणाकोणाचा केला? तुम्हा आम्हासारख्या हीन दीन दुबळ्या पापी दुष्ट दुराचारी सगळ्यांचा उद्धार केला. माणसांचा उद्धार केला. एवढंच नाही तर जनावरांचा सुद्धा उद्धार केला. जड मूड उद्धरिले, रेड्या मुखी वेद बोलविले, संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती. साधू संत महात्मे तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य जीवांचा उद्धार करतात, नवल नाही बरं का. परंतु एखादा दुष्ट दुराचारी, जगन्य अपराध करणारा, ज्याच्या अपराधाला सीमाच नाही, ज्यानं असा घोर अपराध केला की ज्याच्याकडे कोर्टाला सुद्धा शिक्षा दिली तर फाशीची शिक्षा दिली, कडेलोट केला, सुडावर दिलं तरी सुद्धा शिक्षा कमी पडावी, असा जगन्य अपराध केलेला दुराचारी, दुष्ट, चांडाळ, नीच व्यक्ती साधू संतांच्या समोर आणून उभा करा. आणि साधू संतांनी त्याच्यावर कृपा जर करायचं ठरवलं तर संत कृपे त्वरित उद्धरती. तिसऱ्या चरणात नामदेव महाराज सांगतात, एखादा व्यक्ती किती दुराचारी असू द्या, होका दुराचारी, विषयी आसक्त, भोगण्याविषयी आसक्त असणारा, नीच कर्म करणारा, गावामध्ये भांडण लावणारा, शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये भांडण लावणारा, दुष्ट कर्म करणारा, चाड्या लावणारा, निंदा करणारा, कसाही असू द्या, परंतु साधू संत महात्म्याची कृपा जर त्याच्यावर झाली तर त्याचा उद्धार झाला म्हणून समजा. विठाला विठाल. तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य जीवाला जर आपला उद्धार व्हावा, परमेश्वराची प्राप्ती व्हावी, जन्म आल्याचं सार्थक व्हावं जर वाटत असेल तर साधू संतांच्या शरणागतीशिवाय पर्याय नाही. तुम्ही इतर कुठलेही मार्ग करा, व्रत करा, वैकल्य करा, उपवास करा, तीर्थाटन करा, अन्नदान करा, समाजसेवा करा, ही सगळी चौकट आहे. ह्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन दोनच काम आहेत, एक साधू संतांची सेवा आणि एक भगवंताचं भजन. ह्या दोन गोष्टीशिवाय इतर कुठलंही कर्म केलं तर त्या कर्मामधून जीवाची पूर्णता नाही, जीवाचा उद्धार नाही, जन्माचं सार्थक नाही. सार्थक कुठं आहे? तुका म्हणे त्याचे, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखले. आपल्या जन्माचं सार्थक झालंय असं म्हणता आलं पाहिजे. मी जन्माला आलो आणि आता माझं जगणं पूर्णतेला गेलं. झाड लावलं तर त्याला फळ आलं पाहिजे, बरोबर ना? आंब्याचं झाड लावलं आणि त्याला फळच नाही आले तर काय नुसतं बघत बसायचं तुऱ्याकडं? हा, त्याला फळ लागलं पाहिजे. तसं जन्म जर झाला तर तो जन्म परिपूर्णतेला नेता आला पाहिजे. तो जन्म परिपूर्णतेला नेण्याची खरी व्याख्या वेगळी आहे, खोटी व्याख्या वेगळी आहे. खोटी व्याख्या, आम्ही संसार मोठा केला, संसार फुलवला, प्रपंच केला, मान सन्मान पद दौलत प्रतिष्ठा, सोनं नाणं पैसा इस्टेट स्थावर मालमत्ता जंगम सगळं काही कमवलं आणि आम्ही आता जीवनाचं सार्थक केलं असं एखाद्याला वाटत असेल, परंतु त्याचा भ्रम आहे. सोडून द्या. पूर्णता कशामध्ये? तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी असो किंवा नसो, परंतु आयुष्यामध्ये संतांची सेवा आणि जन्माला त्याचे आजी पळ झाले साचे, आजी पळ झाले साचे, आजी पळ झाले साचे, जन्मालो त्याचे आजी आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, जन्माला साचे, आजी फळ झाले साचे,
तुकोबा महाराजांसाठी माझ्या मनातलं प्रमाण दिलं. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिलो संती भय निरसली संखंती, इच्छेचे पावलन तुका म्हणे धन्य झालो. तुकोबारायचा अभंग आहे. तुकोबाराय सांगतात माझं जगणं धन्य झालो. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. का फळ झालं साच? का माझं फळ अस्तित्वात का आलं? माझा जगण्याचा व्यापार सुबल का झाला? त्याचं एकच कारण आहे, तुम्ही सांभाळिलो संती. साधू संतांनी माझा सांभाळ केला. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरेन खरे भव नदी. तुकोबरायांनी त्यांचं आयुष्य संत महात्म्याच्या चरणावर अर्पण केलं. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, वंचिले ते पायापासी नाही अशी वेगळे. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी. सगळ्या गाठ्या सोडून दिल्या आणि सर्व भावे तुकोबराय साधू संतांना शरण आले. तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. संत महिमा इतका मोठा आहे की तुकोबराय सारख्या साधू संत महात्म्यांनी ज्ञानोबरायांना शरण जावं. बर का, धन्य दिवस तोच, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो किंवा धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठावटी, झाले समाधान पायी विसावले मन. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. साधू संत महात्म्यांचा दिवाळी दसरा म्हणजे घरामध्ये साधू आले आमच्या, तोच आमचा दिवाळी दसरा. आमचं काय चिवडण करंजान चकल्यान अनारशान फटाकड्या हे जे आमची दिवाळी दसरा. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांची, त्रिविध तापाची झाली बुळवण देखिल्या चरण वैष्णवांचे. तुका म्हणे मज घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. काय अपेक्षा केली बघा तुकोबरायांनी. अशा साधू संत महात्म्यांची भेट याच जन्मात व्हावी अशी अपेक्षा नाही केली. मग न व्हावा वियोग जन्मोजन्मी. जन्मोजन्मी साधू संत महात्म्यांची कृपा आमच्यावर बरसो आणि असे साधू संत महात्मे जे आहेत या साधू संत महात्म्यांच्या चरणाची धूळ आम्हाला लागावी असं नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पोरानो टाळ समाधी कथांचे पंडिती पायवने, समाधी कथांचे पाय समाधी कथांचे वेणवती पायवने. वंदिती पायवने नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्मादिकांचे वंदिती पायवने नाम घेता वदनी दोष जग हे नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती हरि बोल वंदती पायवने समाधी कथांचे वंदती पायवने समाधी कथांचे वंदती पायवने घेता वदने दोष जाती ब्रह्मादी कथांचे वंदित पायवने नाम घेता
वदनी दोष जाते नाम घेता वदनी जाते नाम घेता वदनी दोष जाते ब्रह्मादिक दाज पंडित पायवने दोष जाते ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. पंढरीच्या वारीमध्ये आपण जातो सगळे लोक. 25 लाख 30 लाख 40 लाख किती लोक आहेत त्याची गणती नाही. सरकार आकडा देतं जी त्यांच्या बजेटनुसार देतं. परंतु मी पंढरपुरातला आहे मला माहिती आहे. 25 लाखाच्या वर दादा लोक असतात बरं का. सरकार त्यांच्या सोयीनं आकडा देतं. 25-30 लाख लोक असतात. एवढी चंगराचंगरी एवढी गर्दी. 2010च्या चंगरा एकदा गर्दीत दादा मी अडकलो होतो बरं का. पुढनं दाब पडला मागणं दाब पडला म्हणलं महाराज जगतोय का नाही. कसा बसा जगलो पण तुमच्या पुढे आहे. खरी घटना आहे महाराज. बोळात ना असा दाब आला मागणं पुढनं दिंड्या आल्या काय कळना. तुडवून जर गेलो असतो तर जगलोच नसतो. अशी अवस्था सांगण्याचं तात्पर्य एवढा आलोट जनसमुदाय पंढरीश परमात्म्याच्या दर्शनाला येतो. कोण बोलवतो तुम्ही या म्हणून नाही बोलत. फक्त देवाच्या आवडीसाठी आपण जातो. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम. बरोबर आहे. पूज्य जगी एकनाथ महाराजचा अभंग आहे. देवाच्या आवडीसाठी देवाच्या भेटीसाठी आपण पंढरीला जातो. 21 दिवस चालत जातो. कोण वाहनानं जातात कोण चालत जातात कसं जातात. परंतु सगळ्यांनाच देवाचं दर्शन होतं का दादा. आता तुम्ही महिन्याचे वारकरी तुम्हाला होतं तो भाग वेगळा. मी पंढरपूरचा असून माझी 6-6 महिने भेट होत नाही. तिकडं राहायला होतो तेवढा गेलो झटक्यात गर्दी नाही कळे की जाऊन तेवढा चुटका मारून यायचो. पण आता दर्शन होणं कठीण आहे. आपल्याला 21 दिवस चालत गेलो तरी देवाची भेट होत नाही. बरं पांडुरंगाची भेट जर नाही झाली तर वारी पोच कुठनं करायची. जळजळीत सोन सळा जळजळीत सोन जळजळीत सोन सळा जळजळीत माध्यम. झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोजवळा. बर्वे बर्वे पंढरपूर विठोबारायाचे नगर. शेवटचं चरण माहेर. अरे हे माहेर संतांचे नामया दातार केशवाचे. कळस देवाचा जरी असला तरी माहेर संतांचे. अरे हे माहेर संतांचे नामया दातार केशवाचे किंवा माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या. सांगण्याचं तात्पर्य एकच की देवाची भेट नाही झाली तर कळसाचं दर्शन बर का. कळसाचं दर्शन पण नाही झालं तर अजून एक आपल्याला मार्ग साधू संतांनी दिलाय. पण नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी आणि कीर्तन गजरी सप्रेमाचे. देवाचं महाद्वार. त्या महाद्वाराचा महिमा इतका आघात आहे. तुम्ही म्हणाल कशामुळे आघात आहे. देव आता आहे देवाचं महाद्वार आहे म्हणून महिमा आघात नाही.
देव आतमध्ये विश्वाचा नियंता आणि त्याचा दरवाजा आहे म्हणून महाद्वाराचा महिमा मोठा नाही. महाद्वाराचा महिमा या विश्वामध्ये चराचरामध्ये आघात असण्याची 2 कारण आहेत. त्यातलं नंबर 1चं कारण नामदेव महाराजांच्या घरातल्या 14 लोकांची समाधी. दुसरं कारण तुम्ही सांगा. म्हणजे मी लय ज्ञानी आहे म्हणून म्हणत नाही, तुम्हाला सुद्धा माहित असावं, तुमच्या प्रेमापोटी म्हणतोय. पहिलं कारण नामदेव महाराजांची समाधी. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे आणि संत पाय हिरेवर देती. दुसरं कारण काय आहे? दुसरं कारण चोखोबराची समाधी. चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, कुलधर्म देव चोखा माझा. त्या चोखोबऱ्यांचा अधिकार सांगतो. सगळ्या जगाचं कुलदैवत पंढरीश परमात्मा आहे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ. बरोबर का? आमचं कुलदैवत कोणतं आहे? आमच्या सगळ्या वारकऱ्यांचं, वैष्णवाचं, भागवत संप्रदायाचं आद्य कुलदैवत, आद्य देवता भगवान पंढरीश परमात्मा. कुणाचं कुलदैवत कुठलंही असू द्या, परंतु आम्हा वैष्णवांचं कुलदैवत विठ्ठल कुळीचे दैवत. आमचं कुलदैवत विठ्ठल आहे. सगळ्या जगाचं कुलदैवत विठ्ठल आहे. आणि हा जगाचं कुलदैवत असणारा पांडुरंग परमात्मा त्याचं कुलदैवत सांगतो. ऐका. चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, कुलधर्म देव चोखा माझा. देव म्हणतात माझा कुळ, माझा धर्म, माझं सगळं काय ती चोखोबर आहे. आणि असा अधिकार चोखोबरांचा आहे. आणि तेवढा अधिकार असणारे चोखोबर आहेत त्या नामदेव पायरीच्या समोर देवाकडे बघून आहेत. तुम्ही नीट बघा, चोखोबरायचं तोंड कोणाकडे आहे? देवाकडे आहे. आता मी वाक्य दुसरं बोलतो. चोखोबरायचं तोंड देवाकडे नाही, देवाचं तोंड चोखोबरायाकडे आहे. हा, कळलं का? हा, कारण चोखा माझा जीव, चोखा माझा भाव. देवाच्या डोळ्यातनं अश्रू आले हो. नामदेव महाराजांनी सांगितलं, म्हणजे देवा वाईट घटना घडली. म्हणले त्या मंगळवेढच्या ठिकाणी कुस बांधायला आमचे चोखोबराय गेले. चोखोबराय म्हणजे साधी व्यक्ती नाही, अंगावर काटा आला. नामदेव महाराजाचे पहिले चोपदार कोण? हा, ही चोपदार बरं का. असलं लाल ड्रेस नव्हतं चोपदारला. लाल ड्रेस नाहीये खरा. धोतर, कमरेला हाशियाला फेटा. कारण का? ह्याचा अधिकार साधा नाही. मला चक्कर आली तर ह्यानी कीर्तन करायचंय. हा, ही लाल ड्रेस घालून कसं करणार कीर्तन? मला बी लाल ड्रेस घालावा लागतो. टीका करण्याचा भाग नाही बरं का. पण चोपदार हा कीर्तनकार असतो. बरोबर का दादा? हा, एवढा अधिकार आहे. कारण चोपदार पहिले वारकरी संप्रदायातले कीर्तनकारच नामदेव महाराज आहेत. टाळ्या वाजवा नामदेव महाराजसाठी. वारकरी संप्रदायातलं पहिलं कीर्तन नामदेव महाराजांनी केलं. आणि नामदेव महाराजांच्या पाठीमाग पाठी राखा हा धर्मदंड घेऊन चोखोबारा उभे असायचे. चोखोबाऱ्याचं गाव कुठलं? कुठलं? मंगळवेढा नाही, चोखोबाऱ्याचं गाव पंढरपूर. नामदेव महाराजांच्या घराच्या शेजारी चोखोबा राहिलं होते. चोखोबाऱ्याचं निर्माण पंढरपूरला झालं. बरोबर का? कुस बांधावा या. हा, तुम्हाला माहिती आहे प्रमाण. कुस बांधायला चोखोबराय गेले, गाव कुस. आणि त्या ठिकाणी दुर्दैवानं घटना अशी घडली, त्या भव्य असणाऱ्या भिंतीच्या ठिकाणी काहीतरी दुर्घटना घडली आणि ती भिंत कोसळली. आणि त्या भिंतीखाली शेकडो जीव गतप्राण झाले. त्यात आमचे चोखोबराय सुद्धा गतप्राण झाले. सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा देवाने ऐकलं नामदेव महाराजांच्या मुखामधून, नामदेव महाराजांना सांगितलं, नामदेवा तू धावत जा. पहिल्यांदा मंगळवेढा 30 किलोमीटर अंतरावर आहे, जा त्या ठिकाणी त्याच्या अस्थी आण, त्याला माझ्या समोर जागा दे. नामदेव महाराज म्हणजे कशा ओळखू? तुम्हाला सगळी कथा माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल बोलणाऱ्या अस्थी आणल्या. आणि वैशाख वद्य तृतीयेला त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी चोखोबरायांना समाधी दिली. देवाने नामदेवाला सांगितलं, नामदेवा ह्याचा अधिकार तुला सांगतो. ज्याला ज्याला आयुष्यामध्ये संकट येईल, आम्ही तसं तर भूत भविष्य वर्तमान मानत नाही वारकरी. पुन्हा एकदा वाक्य लक्षात घ्या. भूत भविष्य वर्तमान वारकरी मानत नाही, कोणाकडे कधी बघायला जात नाही. होईल तो भोग भोगीन आपला, न घाली विठ्ठला भार तुझं. जो निष्ठावंत वारकरी आहे त्यानं कधी कोणाकडे जाऊन भविष्य बघून बरं का. घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबाची. गळ्यात माळा घालून कोण पंढरीच्या वाऱ्या करून जर भविष्य बघायला जात असेल तर त्याला मी सांगतो, तुमचा भार देवावर घाला. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. तुम्ही जर त्याच्यावर भार घातला तर देवाला लाजन तुमच्या घरी येऊन तुमची सेवा करणार. देव संता घरी कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. देवाला तुम्ही निष्ठेनं जर तन मन धन सगळं काय अर्पण केलं तर देवाला तुमचं अंकित होणंच आहे. आणि इतिहास तोच सांगतो, देवानी साधू संतांच्या भक्तांच्या घरी कुठलं कुठलं कर्म केलं. अहो, नीच कर्म सुद्धा केलं. नीच कर्म देवानं. नीच कर्म कशाला म्हणावं? बाळांतिनीची दाई होण्याचं काम केलं. दाई
चोखोबराची पत्नी ज्यावेळेला बाळान ती गर्भवती झाली त्यावेळेला तिचं बाळान पण निष्कर्म आहे, चांगलं कर्म आहे का, निष्कर्म आहे, ते केलं. नाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष श्रीखंड्या होऊन देवानी पाणी वाहिलं. किती वर्ष? 12 वर्ष. आम्ही पाण्याचा तांब्या कुणाला देत नाही, एवढा अहंकार आमच्यात आहे. परंतु देवानं देव संता घरी कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया. चोखोबारायांचा अधिकार सांगतो म्हणले, जर एखाद्याला आयुष्यामध्ये संकट आलं, जर मनामध्ये विकल्प निर्माण झाला, जेव्हा भ्रम निर्माण झाला, तेव्हा त्या चोखोबारायाचं ध्यान करावं. माझ्या चोखियाचे करी तिचे ध्यान तया कधी विघ्न पडो नेदी. जर आपल्या आयुष्यामध्ये विघ्न होऊ नये जर वाटत असेल तर चोखोबा 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 दिवसातून 5-10 वेळा म्हणा. जेव्हा संकट वाटतंय, मनामध्ये विकल्प भय निर्माण झालं, तेव्हा चोखोबारायाचं स्मरण करा आणि साधू संत महात्मे नक्कीच तुम्हाला आधार दिल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला साधू संतांच्या मार्गाने जो गेला त्याचं जीवन सुखमय झालं. वाक्य परत एकदा ऐका. साधू संतांनी घालून दिलेल्या मार्गाने जो कोणी गेला त्याच्या जीवनामध्ये आनंद आला, त्याच्या जीवनामध्ये सुख आलं, त्याच्या जीवनामध्ये स्थैर्य आलं, त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला. कारण का? ऐका सगळे नीट लक्ष देऊन ऐका. साधू संतांचा मार्ग जो आहे तो सोपा आहे, सुकर आहे, चांगला आहे, आयुष्याची सार्थकता करणारा मार्ग आहे. परंतु प्रश्न एकच आहे की आम्ही त्या मार्गाने जातो का नाही, हा एक प्रश्न आहे. जे जे त्या मार्गाने गेले त्यांच्या जीवनाची सार्थकता झाली. नामा म्हणे यांचा जन्म सुफल झाला आणि वंश उद्धरीला माळीयाचा. जे जे त्या मार्गाने गेले त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं. परंतु जे जे ते वाट सोडून ज्याने दुसरी वाट वाकडी केली ते मुंडीवर आपटला म्हणून समजा. हा, आपल्या आयुष्यात विचार करणार, तुम्ही असू द्या मी असू द्या, आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे गुताडे आहेत. शब्द कळतोय ना? गुताडे म्हणा किंवा गुंता म्हणा. आपल्या ह्या माता भगिनी सगळ्या विंचरतात, बरोबर. विंचरल्यानंतर ती केसाचं बाहेर निघतात आणि ते बाहेर त्याला काय म्हणतात? गुंता. हा, ते गुंता निघतो का सहज? तो गुंता जसा सहज निघत नाही तसा तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा फार मोठा गुंता आहे. तो ज्याचा त्याचा गुंता ज्याच्या त्याला माहिती आहे आणि तो सोडवण्याचा आयुष्यावर प्रयत्न करतो. का गुंताय? वाट वाकडी केल्यामुळे गुंताय. परंतु आम्ही त्या साधू संतांच्या मार्गाने जर गेलो, न पडे गुंथा कोटे काही न पडे तेनेची पंथे चालो जाता, तेनेची पंथे चालो जाता, पंथे चाल जाता, तेनेची पंथे चाल जाता. पडे गुंता कोटे काही, पडे गुंता कोटे काही, तेनेची पंथे चालो जाता, तेनेची पंथे चालू तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. मार्ग दावनी गेले आधी दया निधी संत ते, तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. निळा म्हणे ऐसे संत. तिसरं चरण राहिलं. मार्ग दावनी गेले आधी दया निधी संत ते. बोला पाठ असणारे. तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरुसे. निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. अशा साधू संतांनी दिलेल्या वाटेनं जर आपण गेलो तर जीवनाचा मार्ग सुखकर होईल. साधू संत महात्मे तुम्हा आम्हाला परमेश्वराची प्राप्ती करून देतील. म्हणून करता अशा साधू संत महात्म्याच्या चरणावर जा आणि जीवाचं कल्याण करा. विठोबा जय विठोबा.
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय देव विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा सत्यत्वाची भक्ती, आत्मसमर्पणाची भक्ती. एका गावामध्ये एक नवरा बायको राहत होती. शिट्टी कोणी वाजवली? वाजू नका. विठाला विठाला एका गावामध्ये एक नवरा बायको राहत होती. काय बोललो मी? एका गावामध्ये एक नवरा बायको. आता एक नवरा बायको असतो होय म्हणताय तुम्ही? एका गावामध्ये दोन नवरा, बरं दोन नवरा बायको असतात का मग? तिथं बी वाट दोन नवरा बायको. एका गावामध्ये फक्त नवरा आणि बायको राहत असतात. जोडपं म्हणून बाबांनी सांगितलं हो, जोडपं असला शब्द म्हणू नये कीर्तनात, म्हणून आपलं नवरा बायको राहतो. त्या नवरा बायकोचं झालं कडाडून भांडण. सगळे एका दृष्ट्यान फार महत्वाचं आहे. त्या नवरा बायकोचं झालं भांडण. भांडण झाल्यानंतर आता बाई जरा वरचढ असती. हा सगळे हसतात बघा, ह्याला मान्य आहे. बाई जरा वरचढ असते. कडाडून भांडण झाल्यानंतर बाया म्हणली मुडद्या तोंड काळ कर, पुन्हा दिसू सुद्धा नको. माना डुलवू नका तुम्ही असलं बोलल्यानंतर. मला वाटतंय तुम्हाला बी असंच बोलतात काय घरी? कोण काय बोलत नाही असो विनोदाचा भाग. बायको म्हणले तोंड काळ कर, मला दिसू नकोस. आता बायको अशी म्हणल्यानंतर ह्याची तळपायाची आग गेली मस्तकाला. झिन 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 मुंग्या आणि माझीच बायको माझ्या जीवावर जगती. कुठनं आली? मी सांभाळतोय तिला, मला म्हणते मुडद्या तोंड काळ कर. ह्याला आला राग, तडक निघून गेला. हा या कपड्यानिशी गावाच्या बाहेर गेला. म्हणला आता निघून जाणार, इशीच्या बाहेर जाणार, लांब सगळ्या इथल्या परिसरातनं जाणार, पुन्हा हिला दिसणार नाही. पण जसं शिवच्या बाहेर गेला तसं ह्याला सगळं आठवायला लागलं. बायको आठवायला लागली, प्रपंच आठवायला लागला. अंधार पडला. म्हणला काय नाही, जायचा निर्णय कॅन्सल. असं सगळ्यांनी निर्णय लय जणांनी कॅन्सल केल्यात. हा लय जण आल्यात निघून निम्या वाटत बरं का. सोपं नाही ती. संध्याकाळ झाली. म्हणला आज तर जायचं नाही, उद्याचं उद्या बघू म्हणला. काय म्हणला? हा उद्याचं उद्या बघू. काय देव बुद्धी दिला आता? असली बुद्धीवर देव घालणार ती. बुद्धी ह्याचीच, ह्यालाच तिचा मोह. निघून जायची ताकद आहे का? नाही. संध्याकाळी गावाच्या बाहेर लांब 2 किलोमीटर अंतरावर एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये वडाच्या झाडाखाली बसला. अंधार पडले. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले. जंगली श्वापद येणार, लांडगे, कुत्रे, अस्वल, वेगवेगळ्या प्रकारची रानडुकरं, सगळे प्राणी असतात. वाघ, चित्ता, कोल्हा, तरस. ह्याला वाटली भ्या. ही झाडावर चढला. वडाचं झाड होतं, झाडावर जाऊन बसला. निबिड असं अरण्य होतं. रात्री 12-1च्या दरम्यान 4 माणसं तिथं आली आणि ती झाडाखाली बसली. पण ती साधी माणसं नव्हती. हा चोर पण नव्हती, दरोडेखोर. हा कमरेला होतं त्यांच्या. हा तलवारी, सगळे जंबे बिंबे, असे दहशत निर्माण करणारे 4
दरोडेखोर आले आणि ते एकटे निष्ठे आले नाही, पोतभर माल आणला होता त्यांनी. माल म्हणजे काय, रताळी नव्हती त्यात. हा, तुम्हाला वाटेल रताळीन बटाडीन कांदण टमाटर, नाही, त्याच्यामध्ये होतं सोनं, चांदी, रुप, माणिक, मोती, हिरे मोती सगळं खळखळ खळखळ त्यांनी ओतलं. हे वर झोपलं होतं, डारा 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 उरत होतं वर. हा, ह्यानी खळाखळा ओतलं, वाटण्या करायला सुरुवात केली. वेळ कमी म्हणले, पटपट वाटण्या करा, 4 जण 4 वाटेला जाऊन मोकळं व्हा म्हणले. आता ह्याला 1 वाजल्यानंतर ह्याला होती सवय, बघा असं सांगूच तर ओळखलं याने. ही जर्दाची पुडी काढली, त्याच्यामध्ये चुना मळला, असा मळल्यानंतर ते असं करतात बघा, फटकन वाजवतात का नाही, मला माहित नाही बरं का. तुम्ही जर महाराज तुम्हाला कसं माहिती, मला फक्त तुम्ही केलेलं मी बघितलं, मी कधी त्या पुडीला हात लावलेला नाही. ते फाटकन कशासाठी वाजवतात मला माहित नाही, कदाचित मी तर्क केला त्याच्यातला धुरळा निघून जावा म्हणून, बरं का. हा, तुला काय झालं हसायला. ही आमची वडगावची कन्या आहे, भावी कीर्तनकार आहे बरं का, टाळ्या वाजवत यासाठी. हसली जोरात, मला सुद्धा बरं वाटलं बरं. त्यानं फाटकन वाजवलं, फाटकन वाजवल्याबरोबर चुन्याच्या डबेचं टोपण खाली पडलं. ती पडलं, ती सोन्यात पडलं. सोन्यात पडलं की चोर आधी सावध असतात, तरबेज असतात. त्यांनी ओळखलं काहीतरी गडबड झाली, पोलिसाची गाडी आली असेल किंवा कोणतरी इथं बसलं असेल म्हणून त्यांनी धूम ठोकली. त्या सोन्याचा विचार केला नाही. आता ही वर आव जांभळे देत होते, त्याला लागलेली झोप, त्याला खाली काय चाललंय माहित नाही. ते आलं खाली, कशासाठी आलं, झाकण्यासाठी झालं, सोन्यासाठी आलतं का. खाली आलं, ती डबी इसरा, त्याला दिसलं एवढं सोनं. आता 80,000 तोड्याचा भाव आजचा. बघा की यांची तोंड कशी सोन्याचा भाव बनलं की कशी फुलल्यात बघा. सोनं नुसतं नाव काढलं दादा मी, तरी सुद्धा सगळ्यांना बरं वाटलं. चला तुमच्या आवडीचा विषय. त्यानं ते पोत भरलं गबाळ आणि टाकलं पाठीवर आणि घरी निघून आला. टाक टाक वाजवलं. दारोगड म्हणली, बाबा दमातच बोलतोय, सकाळी गेला होता तोंड खाली घालून, काय माहिती म्हणली. आता हातो बिनतो काय काय काठी घेऊन. हा, दरवाजा उघडला तिनं. म्हणली मुडदे येऊ नको म्हणली होती, कसा आलाच म्हणले. आधी दार उघड म्हणलं, आत घे. आत घेतलं. जेव्हा त्यानं वसरीवर खळा 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 ओतलं तेव्हा बाईला चक्कर आली. हा, तिला काय दिसेना, ब्रह्मांड आठवलं, दिवसा चांदण्या आठवायला लागल्या तिला. म्हणली आवो आवो आवो, आधी तर सांगायचं नव्हतं होय, गरम पाणी केलं असतं म्हणली, चहा ठेवला असता, आरतीचं ताट घेऊन उभारली असती. आवो आवो, सकाळी काय म्हणायची, मोडद्या तोंड काळ. हा, संध्याकाळी काय म्हणली, आंघोळ घातली असती म्हणली. आरतीचं ताट, ही सगळा मायेचा बाजार आहे. चला, आरतीचं ताट केलं, ओवाळं बिवाळं. हा म्हणला, एक लक्षात ठेव, आता आपलं भांडण मिटलं का वाढलं. एवढं गाबाळ आणल्यावर कशाला भांडण काय. भांडण मिटलं म्हणलं, आजपासून नीट ही सगळं गबाळ तुझ्या नावावर, बरं का. फक्त एकच आठ आहे म्हणलं, आठ ऐका. ही झालेला प्रकार कुणाला सांगायचा. हा, हिच्या डोक्यात काय भरलं त्यानं सांगायचा नाही. आणि तुम्ही आजच संध्याकाळी गेल्यावर प्रयोग करा, ज्यांना ज्यांना बायका आहेत त्यांनी. तिला उगाच एक गोष्ट सांगायची, कुणाला सांगायचं. हा, उद्या ती शेजारणीला सांगितल्याशिवाय राहत, आणि त्या शेजारणीला सुद्धा म्हणणार तुलाच म्हणून सांगते बघ, तू कुणाला सांगू नको. आणि तिला सांगितल्याशिवाय दमच निघत नाही. हे स्त्रीचा स्वभावच आहे, गडी मरेपर्यंत एखादी गोष्ट मनात ठेवल, बरोबर का. पण ह्या महिला मंडळाला एखादी गोष्ट सांगा, साधी सांगाव, महत्वाचं द्या सोडून. साधी सांगायचं काय, पण म्हणायचं कुणाला म्हणू नको. तिने तेवढं डोक्यात बसलं, ते बाहेर काढल्याशिवाय दम निघणार सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे का. एक दिवस दाबून धरलं, एक दिवस दाबून धरलं, 2 दिवस मनात धरलं, 3 दिवस झालं मनाची घालमेल व्हायला लागली तिच्या. कवा शेजारणीला सांगतील, कवा मोठेपणाचा टेंबा गावात मिरवती. धुणं धुवायला गेली नदीवर, शेजारीने म्हणले, ए बकुळे इकडे. हा, इथं बकुळा कोण असली तर त्यांची माफी मागतो. म्हणले बकुळे इकडे, तुला महत्वाचं एक सांगती. आता महत्वाचं सांगती म्हणले की बकुळीनं ती धुणं दिलं फेकून नदीत. हा, काय कुठला कुठाना सांगती, काय सांगती बातमी, कुठं काय झालं. बकुळा पळत झाली. म्हणले तुला म्हणून सांगती बघ. शब्द बरोबर आहे का, हाय का नाही. आता सांगच ना कोण, बरोबर आहे, सगळ्याला माहिती आहे, शब्द बरोबर. तुलाच म्हणून सांगती म्हणली. एक ऐक, नवऱ्यानं काल नवऱ्याची माझी भांडणं झाली. भांडणं झाल्यावर त्याला घरातनं हाकलला, तोंड काळ कर म्हणली. गावाच्या बाहेर झाडावर गेला. झाडावर गेल्यावर तिथं बसल्यावर तंबाखूची डबी पडली खाली. चोर आली आणि तिथलं गाबाळ भरून आणलं. आता ह्याच्या डोक्यात एकच बसलं, हिचं असं झालं म्हणल्यावर माझं सुद्धा असं होणार. दुसऱ्या दिवशी नवऱ्यासंग खुटीच भांडणं केली.
उगाच हाणलं दोघांनी, काय कारण नसताना एकमेकांना. जा मोठ्या तोंड काळं कर, त्याला सगळी सांगितली कथा असं करायचं. गेला तो बी बेवडाच्या झाडावर जाऊन बसला, कुटी कुटी भांडणं. रात्री 12 वाजता बराबर चोर आले, त्यांनी पुन्हा माल काढला, पुन्हा ह्यानं जांभळी दिली, डबीचं की फटकन वाजवलं, डबी खाली पडली. आता डबी खाली पडल्यावर चोर इडियत होय रोज हे करायला, एवढे येड लागले का त्यांना. म्हणले कालचा माल गेला ती गेला. चोर शानी झाली. आता चोरानं मोठी टॉर्च मारली, वर बघतोय तर हे बाबा वर बसला होता. खाली आहे म्हणला आधी, त्यातला मोरक्या खाली आहे म्हणला, तुझ्याकडे बघतो. खाली आला की म्हणला कालचा माल टाक म्हणला आधी. काय म्हणला? कालचा माल कुठं लपवलाय. आता ह्याला कालचा माल कुठं आहे काय ह्याच्याकडे तर नव्हता. म्हणली ह्याला आडवा करा आधी. आडवा केला आणि त्याला असा हान 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 आणला, एक सुद्धा जागा नीट राहिली नाही, सगळं सुजून बंब झाला. असा फुगला गेला घरी. दरवाजा दार उघड म्हणला. आता दार उघड म्हणल्यानं तर हिला माहित होतं काय करायचं. आरतीचं ताट गरम पाणी, हा सगळी सेवा करायची. आरतीचं ताट घेऊन आली, दरवाजा उघडला, बघती तर ह्याचं तोंड एवढं फुगल्यालं, घागरी एवढं तोंड. बया बया म्हणली सकाळी चांगला होता ना, असा कसा फुगून आला म्हणलं. मला आधी आत घे सांगतो म्हणला, नाहीतर मागणं पळत यायला लागलेत म्हणला. ती कसा तर जिता सोडलाय म्हणून आत घेतलं. अवस्था काय झाली महाराज, शेजाऱ्याने केलं म्हणून हे न केलं. काय गरज आहे का? हांतरून पाहून पाय पसराय. आपली कुवत केवढी आहे, आपला आवाका केवढा आहे, आपलं क्षेत्र केवढं आहे, हा एक विषय आहे. आणि दुसऱ्याने केलं म्हणून आपण करायला जाऊ नये, नाहीतर मुठीवर कुचला म्हणून समजायचं. आपला मार्ग आहे तो आपण निवडावा. आपला चोखट मार्ग, आपला शुद्ध मार्ग, आपला सत्याचा मार्ग आणि साधू संतांनी दिलेला मार्ग, त्या मार्गाने आपण गेलो. हा कशामुळं सुजून घ्यावं लागलं. ह्याला सुजून घेतलं का नाही बिनकामी, काय गरज नसताना जीव वाचला नशीब. अशी अवस्था होते. सांगण्याचं तात्पर्य, साधू संत महात्म्यांच्या जर मार्गाने आपण गेलो, आपले सगळे गुंते दूर होतील. आणि असे संत महात्मे कृपावंत असतात. अशा संत महात्म्यांचा अखंडित संग लाभो असं नामदेव महाराज शेवटच्या चरणात सांगतात. अखंडित नामा त्यांचा वास पाहे, अखंडित नामा त्यांचा वास पाहे, त्यांचा वास पाहे, अखंडित अखंडित नामा त्यांचा वास पाहे, अखंडित नामा त्यांचा वास पाहे, त्यांचा नाम वास पाहे, अखंडित वास पाहे, निशिदिन ध्याये संत संगती, निशिदिन ध्याये संत संगती, रमाधिक त्यांचे वंदित पायवनी, रमाधिक त्यांचे वंदित पायवनी, संत संगती, निशिदिन संत संगती, रमाधिक त्यांचे वंदित पायवनी, रमाधिक त्यांचे वंदित पायवनी, ब्रह्मादिक त्यांची वंदित पायमन. ब्रह्मादिक त्यांचे वंदित पायवानी, ब्रह्मादिक त्यांचे वंदित पायवानी, ब्रह्मादिक त्यांचे वंदित पायवानी, ब्रह्मादिक त्यांचे वंदित पायवानी, ब्रह्मादिक त्यांचे वंदित पायवानी,
वंदित पायवानी ब्रह्मादिक त्यांचे वंदित पायवानी नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवानी ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवानी नाम घेता वदनी दोष जाणे नाम घेता वदनी दोष जाणे नाम घेता वदनी दोष जाणे नाम घेता वदनी दोष जाती दोष जाती ब्रह्मादिक त्यांचे वंदित पायवानी ब्रह्मादिक त्यांचे वंदित पायवानी नाम घेता वदनी दोष जाती 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 ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली बोला पुंडलिकवरद हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवने नाम घेता वज्ञ दोष जाती होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती अखंडित नामा वास त्यांची पाहे निशिदिनी ध्याये संत संग ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवने नाम घेता वदने दोष जाती. असो यथामती यथावकाश श्री भैरवनाथ स्वामींच्या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी सेवा करण्याचा संतांचा महिमा वर्णन करण्याचा प्रयत्न केला. खरं तर आजचा भैरवनाथांचा दिवस त्यांच्या जन्मदिवस नाही आहे, अगोदर तो झाला मला वाटतं आहे ना, पाठीमागच अष्टमीला झाला, वर्धापन दिन आहे. भैरवनाथ ही आचाट अशी या विश्वावरती नवखंडाची शक्ती आहे. भैरवनाथ म्हणजे भगवान शंकराचं रूप. ही शक्ती एवढी आघाद आहे की या शक्तीला रोखणं ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना सुद्धा शक्य नाही. आणि ही शक्ती आपल्या गावाचं रक्षण करण्यासाठी आहे, लक्षात ठेवा. हा, आपल्या काकड्यामध्ये एक अभंग आहे, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती राखा काही भाव, जागता जगदेव राखा काही भाव, पूजापत्र काही फळ पुष्प तोय भवता दिसा मेळा आलाय नका घेऊ भार धर्म तोची सार, अवघा क्षेत्र पाळ आणि पूजावा सकळ. आजच्या कीर्तनासाठी हा अभंग घ्यावा लागतो. खरं तर मी आमच्या गुरूंना फोन केला, म्हणलं भैरवनाथाचं कीर्तन आहे आणि अभंग कुठला घेऊ, म्हणले जगजोगी जगजोगी अभंग घे. बरं का, मी माझा अज्ञान सुद्धा लपवत नाही. जाग जाग बोलती जागता जगदेव, कोणासाठी अभंग आहे हा? अवघा क्षेत्र पाळ पूजावा सकळ, पूजापत्र काही फळ पुष्प देव, तुका मागे दान आणि द्यावे जे अन्न, तुमच्या आमचा गावचा रक्षण करणारा राखवाल
क्षेत्रपाळ म्हणजे या क्षेत्राचं पालन करणारा, तुमच्यावर आलेलं संकट दूर करणारा क्षेत्रपाळ आहे. आणि ती शक्ती कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम. तुमच्या गावावर आलेली परचक्राचे वारे असू द्या, दुष्ट शक्तींचे वारे असू द्या, किंवा गावावर आलेले घाले वरच्यावर निवारण करणारा हा क्षेत्रपाळ आहे. बरोबर का? आणि ही शक्ती प्रत्येक गावोगावी आहे. भगवान शिवाचे अवतार आहेत. आणि ही शक्ती आमच्या पांडुरंगापेक्षा कडक आहे. आमचा पांडुरंग कसा? सगळ्यांनी या रे सान थोरे याते भलती नारी नर. मी मगाशी इकडं मंडपात यायच्या अगोदर तिथं पाया पडाय गेलो. आणि खरं सांगतो तुम्हाला, हे देवासमोर उभारून कीर्तन करतोय म्हणून मला बोलता आलं. काही ठिकाणी गेल्यानंतर ईडी देवाकडे पाठ कीर्तन करायची करते, इकडे लोकांकडे तोंड. बोलायच येत नाही. ज्याला येत असेल त्याला. आम्हाला बोलायचं येत नाही, कारण आम्ही ठरवून कीर्तन करत नाही. जागेवर गेल्यानंतर तिथला महिमा, त्या भूमीची पावनता, काय शब्द दिले सांगता येत नाही. देवाच्या समोर भैरवनाथ तुमचं जागृत देवस्थान आहे, ग्रामदैवत आहे ना. आणि हा क्षेत्रपाळ असणारा आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्त भगवान शंकराचे अवतार, त्यांच्या जटेमधून नागनाथ असू द्या, काळ भैरवनाथ असू द्या, किंवा सोनारीचे सोनार सिद्ध असू द्या. आपल्या भैरवनाथाचं महाराष्ट्रातलं मूळ ठाणं सोनारी आहे, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोनारी. बरोबर का? हा, सोनारी हे ठिकाण आहे. आणि ही शक्ती आचाट अशी आहे, त्या शक्तीची आपण उपासना जर केली तर ती शक्ती आम्हाला फलदायक ठरू. आणि ती शक्ती आपण चांगल्या कामासाठी भक्तिमय अंतकरणातून आपण त्याचा वापर करू, ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आज या ठिकाणी मला जास्त बोलत नाही, 15 मिनिटं उशीर झालाय. वेळेचं गडबड होणार होती, मी ग्रामस्थांना अगोदर सांगितलेलं होतं. त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो, कारण माझ्या पोरांची शाळा सुटल्याशिवाय त्यांना आणू शकत नाही. तरी 5 वाजता ओढून काढून आणल्यात बाहेर. हां, ओढून म्हणजे ती काय यायला तयार नव्हती असं नाही, पण काही बंधन असतात शाळेची. बरोबर का? मी तुंगतकर महाराजांनाही सांगितलं होतं आणि बापूंनाही सांगितलं होतं की वेळेची थोडी गडबड होणार आहे. त्याबद्दल मी आधीच माफी मागितली होती. कारण का, हरिपाठ, मग मी म्हणलं होतं हरिपाठ कॅन्सल करू, कीर्तन वेळ सुरू करून परत भजन करू. पण हरिपाठ करा म्हणले, आणि हरिपाठ करा म्हणल्यानंतर मी नको म्हणणारा एवढा खालचा नाहीये. हरिपाठ कीर्ती मुखे जरी म्हणलं होऊ द्या उशीर, शेंडी तुटो नाही तर पारंबीत. हरिपाठ झाला, चांगलं वातावरण निर्माण झालं आमच्या विद्यार्थ्यांनी, आणि या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. आज माझ्या कीर्तनासाठी भरपूर मंडळी आलेत. आता सगळी माझ्या ओळखीची नाहीत, कारण मी भोर तालुक्यातला नाही, मी पंढरपूरचा असले. आता पंढरपुरात न्या, सगळ्या तुम्हाला ओळखी देतो. आता इथं काय होतंय, मला भेटते जय हरी महाराज म्हणतात, ती गेल्यानंतर मला विचारावं लागतं ही कोण होतं. थोड्या दिवस घोटाळा होईल, 4 दिवस तुमच्या सोबत आहे, तोपर्यंत तुमचं प्रेम मला मिळेल. आज या ठिकाणी आमच्या संस्थेची सगळी मुलं आली, त्यांचं एकदा कौतुक करा, माझं नका करू. टाळ्या वाजवा जोरात. आज आपल्या भोर तालुक्याचं वैभव आहे. कोण कीर्तनकार आहे, कोण मृदंग वादक आहे, कोण हरिपाठ म्हणते, कोण साली म्हणते. प्रामुख्यानं आमच्या संस्थेची मुलगी पखवाजवादक संस्कृतीत आहे, खाटपे, ह्याच्यासाठी टाळ्या वाजवा. निम्म कीर्तन पुरीनं वाजवलं, उंची लहानपण कीर्ती महान. आता पुढच्या सप्त्यापर्यंत तुझी उंची वाढली पाहिजे, हा तरच मजा आहे. बरं का? प्रगतीताई आणि राधा, त्याचबरोबर आमचा सिद्धेश भूमकर आहे, सगळी मुलं आहेत. सुंदर असं हरिपाठ भजन करतात. त्यांना विनामूल्य गेली 3 वर्ष झालं भजन असो, पखवाज असो, कीर्तन, संस्कृत सगळं शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो. तुझ्या कृपेनं भाव जागा झालाय आणि तोच सिद्धीला नेणार आहे. आज या ठिकाणी आपल्या गावचे गणेश महाराज, त्याचबरोबर आमचे दानवले महाराज हे सुद्धा आहेत, आमचे दादा आहेत, मांढरे दादा, त्याचबरोबर आमचे बदक महाराज आहेत, सगळी बदक महाराज, सगळी 12 खुर्दची मंडळी आलेत. सामाजिक कार्यकर्ते माऊली शेठ बदक आहेत. त्याचबरोबर प्रामुख्यानं जालना जिल्ह्याचं वैभव मुरली महाराज यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सुंदर अशी त्यांनी साथ दिली खरंच. आणि आपल्या भोर तालुक्यातले युवा कीर्तनकार, हातवे गावचे सुपुत्र, ज्ञानोबारायांची अखंड सेवा केलेले, ज्यांच्या नावातच माऊली, असे माऊली महाराज देखावले. गोड आवाज, टाळ्या वाजवा. आवाज ऐकूनच मंत्रमुग्ध होतं मन. आणि आमचे निष्ठावंत वारकरी सूरज महाराज आहेत, आमच्या संस्थेवर प्रेम करणारे, आमच्या संस्कृतीत आहे खाटपेंचे वडील विष्णू खाटपे सर आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आमच्या हार्मोनियम वादकांनी सुंदर अशी साथ दिली. या ठिकाणी 2 सुंदर चौबदार आहेत. वातावरण प्रसन्न आहे. जास्त अधिकचा वेळ न घेता सर्वांची नाव घेऊ शकत नाही, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि हा जो भैरवनाथाचा उत्सव आहे तो वरचेवर असाच वृद्धीत जावो. त्याचा वेलू गेला गगनावरी, तुमच्या वैभव असंच वाढत राहो. भैरवनाथाचा उत्सव जोरात घडो आणि तुम्हाला ती सेवा घडो, अशी या ठिकाणी देवाच्या चरणी, भैरवनाथाच्या चरणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आणखी काय सूचना राहिली का संयोजक? यानंतर कीर्तनानंतर आरती, आरतीनंतर भोजन महाप्रसाद. पोरांनो भोजन आहे, कोणी जायचं नाही.
ज्याला भूक लागली ती जेवा. हा, ज्यांना भूक लागली ती सगळी जेवा. भरभरून असा सुंदर प्रसाद केलेला आहे. शेवटची चाल घ्यायची का? वेळ झालेला आहे. आपण हा, आरती झाली का? आरती झाली, यानंतर भोजन प्रसाद होईल आणि त्यानंतर काहीतरी कार्यक्रम आहे ना. घ्या आरती घ्या. मी आमचं शेवटचं भजन घेतो, नंतर आरती घेऊ. नामदेव जना. सगळ्यांनी या भजनाला सगळ्यांनी टाळ्या वाजवा. हे भजन आमच्या फडाचं वैभव आहे. जसं ज्ञानदेव तुकाराम भजन आहे, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तसं आमच्या फडाचं ज्ञानोबा नामदेव जनाबाई भजन आहे. हे भजन सगळ्यांनी टाळ्या वाजवून करा, आनंद निर्माण होईल. नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई. टाळे वाजवा ना. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. आतमध्ये आरती लावा, तोपर्यंत आरती लावा. नामदेव जनाबाई, आरती लावा. जनाबाई, नामदेव 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 नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, बोला पुंडली गोविंद हरिठोल श्री नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, बोला पुंडली गोविंद हरिठोल श्री नामदेव तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले करू देवा गोडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. सुख करता दुखारता वार्ता पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदरवती सेंदुराची कंठी धरते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नाखचित फळात गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे धरित मुकुट शोभत बरा रंगून नौकुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरस्वंद वक्रतुंड त्रिनयना वट्टाय सुदना संकटी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदन. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामूर्ती. जय देव उभा दक्षिण पंथे काळाचा काळ नक्षत्र वाटी हाती त्रिशूळ काळाई शोभे स्वतिकाची माळ आपल्या भक्तांचा संभाळ.